नमस्कार. मी ना कोकणामध्ये केल्या जाणाऱ्या एका भाजीची तुमका ओळख करून देतोय. हे असं फणसाचे घोटिये जे गरे असतात फणसामध्ये, त्याच्यामध्ये जी बी असतात एका घोटी म्हणतात. आणि ह्या घोटीची भाजी करू शकतो आपण. एक तर हे उकडून पण खाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट चुलीत भाजून पण हे छान लागतं. तर कोकणामध्ये ना ज्यावेळी पावसात काही भाजी नसता किंवा शेतीची कामं पण खूप असतात, भाजी आणूक पण वेळ नसता, त्यावेळी याची भाजी आवर्जून केली जातात आणि खाल्ली जातात. तर हे जे फणसाची घोटी आहेत ना, ते ना चांगले असे धुवून घेतले जातात आणि त्याच्यानंतर ना हे का माती लावून हे सुकवले जातात. तर आता मी तुम्हाला दाखवतोय हे का माती कशी लावायची. हे घोटी मी आताच धुतलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट याच्यामध्ये माती टाकतोय. जर एका दिवसाची घोटी असतील तर या मातीबरोबर ना इकडे तुम्ही पाणी पण घालून घ्या. ही माती ना ह्या घोटियांका अशी डसावी, म्हणजे जास्तीत जास्त महिने हे घोटी ना चांगले टिकतात. तशी तर ही भाजी करूसाठी ना 4 ते 5 महिने टिकता. त्यानंतर ही जी ना घोटी आहे ना ती आतून ना अशी फोपशेता, म्हणजे काळी पडता आणि त्याची भाजी तुम्ही करू शकत नाही ना खाऊ शकत. तर हे बिया माझ्या अंगणातल्या एका कोपऱ्यामध्ये असे ना सुकट ठेवतंय, म्हणजे 4 ते 5 दिवसात व्यवस्थित असे सुकतील. या अशा फणसाच्या घोट्यांची भाजी एकदम भारी होता. तुम्ही कधी केला नसाल तर नक्की करून बघा, तुमका पण नक्की आवडत. त्यासाठी असे ना घोटे सुकून ठेवा आताच, म्हणजे तुमची पण पावसाची सोय होईल.